जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या वेतन भत्ते तसेच पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारकडून तत्काळ नवीन वेतन आयोगाची म्हणजेच 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करण्यात आलेलं आहे। नेमकं काय आहे हे पत्र, काय आहेत हे निर्देश या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते तसेच पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तत्काळ नवीन वेतन आयोगाचीच म्हणजेच 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करून निर्देश देण्यात आलेले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोग तसेच पेन्शनमध्ये सुधारणा व महागाई भत्ता अशा विविध बाबीकरता संप पुकारण्यात आलेला होता आणि यामध्ये कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोगाची तत्काळ स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी असं नमूद करण्यात आलेलं आहे। 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनात वाढ करण्यात आलेली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये इतकं आहे। तर आता नवीन वेतन आयोगामध्ये 3.68 पट फिटमेंटच्या मागणीनुसार किमान मूळ वेतन जे आहे ते 26,000 रुपये इतकं होणार आहे। याकरता डॉक्टर आयक्रोयट फॉर्म्युला ILC मानदंड आधारे वेतन आणि पेन्शन वाढीची गणना केली जाते। महागाई भत्ताबाबत विशेष सरकारमार्फत 4% ते 7% श्रेणीत महागाई जाहीर होते, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ 3 ते 4% अशी देय वाढ लागू केली जाते। कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता अद्याप प्रलंबित आहे। कोरोना महामारीनंतर सरकारच्या महसुलामध्ये 100% पेक्षा जास्त वाढ झाली असली तरी देखील सदर 18 महिने कालावधीमधील DA बाबत अद्याप उचित निर्णय घेण्यात आलेला आहे। याकरता केंद्र सरकारमार्फत निर्णय होण्याची मागणी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीनुसार अपेक्षित असणारा 8व्या वेतन आयोगाची स्थापना तत्काळ करण्याची तसेच केंद्राच्या वेतन श्रेणी आणि पेन्शन तसेच इतर भत्ते आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तत्काळ नवीन वेतन आयोग समितीचं गठन करण्याचे निर्देश सदर पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील सविस्तर पत्र जे आहे, परिपत्रक जे आहे ते वेबसाईटवर जाऊन आपण डाउनलोड करून सविस्तर पाहू शकताय। तर अशा पद्धतीनं 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबतले हे महत्त्वपूर्ण होते आदेश। अशाच महत्त्वपूर्ण आदेशासाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।